जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लावीला चाळा तुका म्हणे आले रूप व्यक्त चांगले तुका म्हणे आले रूप व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत विठ्ठल 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 जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम खलांकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानीशवादापणोधार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाही पार ध्वजेचे चिरगुट राह्या जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मंदम हसंतम प्रभयाल संतम जनस्य चित्तम सततम हरंतम वेणु नितांतम मधुनादयंतम बालमुकुंदम मनसा स्मरामि जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति जननी देव
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मनोजगम वारुतु तुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम जानकी बैठे मेरे सीने में शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित म्हणी यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी विश्वाच्या मालकाचं वर्णन करणारा भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माच्या प्रसंगाचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत सेवेकरता उपस्थित केलाय विठ्ठल गुरु श्री महाराजांचा आहे। अभंगावरती विवेचन करत असताना अभंगाचा भाव कळाला की कीर्तन कळत असतं, अभंगाचा भाव कळाला की कीर्तन कळतं। मग खऱ्या अर्थानं अभंगाचा भाव जर कळाला नाही तर कीर्तनामध्ये कितीही विशिष्टतेनं कितीही महाराजांनी अंतकरणापासून सांगण्याचा प्रयत्न केला। माईक एकदा सेटिंग करा, मला परत परत विक्षेप करू नका। विठ्ठल गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा विश्वाच्या मालकाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता उपस्थित केलाय। अभंगाचं चिंतन लक्ष देऊन ऐका तर कीर्तन कळेल, नाहीतर बाबा कितीही लांबून असला कितीही लांबून आला तर खऱ्या अर्थानं उपयोग होत नाही। सगळं धागे दोऱ्यात पाहिजे, कारण कशा गोष्टी असतात या सगळ्या तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारुळी आनंदे या न्यायानं आपल्याला या ठिकाणी कीर्तन पाहायचंय। ऐका जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंग संहितेमध्ये जर आपण जर जगद्गुरु तुकोबरायाची गाथा पाहिली
जर आपला माथा जर ठिकाण्यावर असेल तर गाथा कळेल. मग गाथा पाहण्याकरता जर आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग रचनेची विवंचना केली पाहिले तर आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग सापडतील. मग तुम्ही म्हणाल महाराज अजून काही अभंग आहेत का? आहे ना, जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेमध्ये अजून काहीतरी अभंग असतीलही, परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. नाहीतर कधी कधी म्हणतात ना, बऱ्याच ठिकाणी कान्हा वनामध्ये सुद्धा आलेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं तिथं आपण दिंडी सोहळ्यामध्ये जात असताना हा कान्हा काय ते गवळण काय आहे म्हणतात ना तुम्ही मंडळी, परंतु खऱ्या अर्थानं अभंग संहितेच्या व्यतिरिक्त जर आपण गेलं तर असं म्हणतात की आपल्याला ते पाप लागत असतं. एक मुद्दा. मग खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी अशा पद्धतीनं वर्णन केलंय. आता तुकोबारायांना स्वतःचं कौतुक सांगता येत नव्हतं का? सांगता येत होतं, परंतु तुकोबारायांनी स्वतःचं कौतुक कधी केलं नाही. कारण स्तवून येणारा केला आयुष्याचा मातेरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर आपण स्वतःची स्तुती केली, काही मंडळींना स्वतःची स्तुती सांगण्याची सवय असते, नाही नाही माझं असं आहे, मी असं केलंय, माझा असा बंगला आहे, माझी तशी गाडी आहे, माझं असं घर आहे, परंतु तुकोबाराय म्हणतात की नाही हो. मग कोणाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात? जगद्गुरु तुकोबाराय आग्रहानं त्या देवाचं वर्णन करतात. का? तर तुकोबारायांना त्या देवाच्या वर्णनाची आवड होती एक. आणि भगवान तुकोबाराया, मी तुकोबारायांना भगवान का म्हटलं? तुका विष्णू नाही तुझा. तुकोबाराय एका काळाला विष्णू होते, एका काळाला ज्ञानोबाराय होते, एका काळाला नामदेवराय होते, आणि आताच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराया खऱ्या अर्थानं भगवान श्री विष्णूचा अवतार आहे. विठ्ठल देवाचं वर्णन करावं, कारण वर्णन कुणी कुणाचं करणं महत्वाचं नाही. कारण कुणीही कुणाला जर वर्णन करायला गेलं तर ते वर्णन तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराई ते होते. जर आपल्याला पाहायला संत होते, दिसायला संत होते, अनुभवायला संत होते, परंतु त्या संतांना खऱ्या अर्थानं अगोदर देवाचा अवतार आहे आणि मग ते संत आहे. मग मला सांगायचं असं आहे, मग या अभंग संहितेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना अभंगाचा भाव कळून घ्या बरं. अभंगाचा भाव कळाला नाही तर मी कितीही वेळ कीर्तन केलं, जवळजवळ 5 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं, हरकत नाही ना तुमची? तुमची जर हरकत नसेल तर 5 वाजेपर्यंत चालू द्या, बाबा आपलाच आहे, ओव्हर टाइम जरी झालं तरी हरकत नाही. मग खऱ्या अर्थानं वरती फोन करून सांगितलं का पाऊस येणार नाही असं? काही हरकत नाही, सरपंच साहेबाचा वशीला आहे तिकडे पण, म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं. असो, विठ्ठल 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 असो. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना असं ठरवलं होतं की यावर्षी सगळ्याच दिवस गावामध्ये थांबायचं, परंतु योगायोगानं बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून फिरावं लागतं. असो, मालेगावचा प्रसंग संध्याकाळी आहे म्हणून खऱ्या अर्थानं संध्याकाळी खऱ्या अर्थानं दौरा मोठा असल्यामुळं असो, मला सांगायचं असं आहे की भगवान तुकोबाराया त्या भगवान विष्णूचं म्हणजेच त्या गोपालकृष्णाचं वर्णन करतात. का? तर म्हणतात विश्वाचा जनिता. त्या विश्वाच्या जनित्यानं, विश्वाच्या मालकानं ज्यानं हे विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वाच्या मालकानं त्या यशोदा मातेला माता म्हणावं, यशोदेला आई म्हणावं, यशोदेला मम्मी म्हणावं. मग मला सांगा एवढा अधिकार त्या यशोदेने कमवला असेल, परंतु ते एका जन्माचं पुण्य नाही, आनंद जन्माचं. असं म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग मला सांगा या यशोदा मातेनं आनंद जन्माचं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या पुण्याईनं यशोदा मातेला ते पुण्य प्राप्त झालं. विश्वाच्या मालकानं यशोदा मातेला आई म्हणावं. चला एक कारण का, आज श्रीकृष्ण जयंती आहे, गोकुळाष्टमी आहे, या पर्वणीवरती आपल्याला सेवा पाहायची आहे. त्या अनुषंगानं सांगतो, भगवान परमात्मा त्या यशोदा मातेला माता म्हटले, यशोदेला आई म्हटले. मग चला पुढे, तुकोबाराया एवढंच केलं का देवानं? नाही. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. तो कसा आहे तर तुकोबाराय म्हणतात तो भक्ताचा अंकित आहे. कसा? तर ज्या भक्तानं जी जी इच्छा केली, ज्या ज्या प्रकारे देवाकडे मागणं मागलं, तर त्या त्या प्रकारे भगवान परमात्म्यानं त्याची इच्छा पूर्ण करावी. नव्हे तुमची ही इच्छा त्यानं पूर्ण केली की नाही? केली की नाही? केली की नाही हा म्हणा फक्त, मी सांगतो कशी केली. तुमची इच्छा देवानं पूर्ण केली की नाही? तुमच्या प्रत्येकीच्या अकाउंटमध्ये 3-3 हजार रुपये पाठवली की नाही? पाठवली की नाही? मग लागे तैसी लावी प्रीत. जसं आम्ही त्या देवाकडे पाहतो आणि त्या देवाकडे पाहिल्यानंतर, कारण तो भगवान परमात्मा कसा आहे, तो भगवान परमात्मा निष्काम आहे, निराळा. त्या भगवान परमात्म्यानं गोपिकांना चाळा लावला. तुम्ही म्हणाल कोणता चाळा? गोपिकांचं मन वेधलं, गोपिकांच्या बरोबर भगवान परमात्म्यानं रासक्रीडा केल्या. या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात की ते रूप असं आलं
ते अव्यक्त चांगलं झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या निमित्तानं त्या भगवान परमात्म्याचं निश्चिततेनं रूपकाचं स्थितकाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. विठ्ठल पूर्ण काय माझ्याच्यानी होणार नाही. मला वाटतं आता जवळजवळ आपली 11 ते 1 ची वेळ होती, जवळजवळ 1:30 वाजलेला आहे. परंतु तुमच्या सर्वांच्या आग्रहानं सर्वांच्या उपस्थितीनं मलाही आनंद द्विगुणित झालाय. मीही जेवढ्या वेळे मी कीर्तन करेल तेवढं ऐकावं लागेल तुम्हाला. बरं लक्ष देऊन ऐका. तुम्ही जे सांगाल ते मी ऐकणार आहे. म्हणून सांगून जाईल की तुमच्या आग्रहास्तव जेवढं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. ऐका, सुंदर विवेचन मांडणार आहे. तोपर्यंत अभंगाचा भाव तुमच्या लक्षामध्ये आला असेल की तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याचं वर्णन केलं आणि त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना त्या भगवान परमात्म्याला यशोदेला आई म्हटलं. एवढं तर कळालं ना? कळालं का नाही? नाही कळालं का? जाऊ घरी, घर जवळच आहे मला. हा, कळालं तुम्हाला? मग त्या यशोदेला आई म्हटलंय. इथपर्यंत आपल्याला बघायचंय. मग ऐका, खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती विवेचन करत असताना तुम्ही आम्ही किन निमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. निमित्त सर्वांना ज्ञात आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं अल्पसा परिहार देणं माझं क्रमशः कर्तव्य आहे. नवे नवे गावकरी या नात्यानं माझी ती जबाबदारी आहे. म्हणून सांगून जाईल की खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि द्वितीय तपपूर्ती सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं संबंध ग्रामस्थ मंडळी अर्थात पंचक्रोशी या ठिकाणी सर्वच मंडळी या तन मन धनपूर्वक सहकार्यानं सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत या ठिकाणी सोहळा या निमित्तानं आपण सर्व मंडळी गेल्या 3 दिवसापासून एकत्रित येत आहे. आजचा 4था दिवस आहे आणि या निमित्तानं सर्व मंडळींच्या आग्रहास्तव आणि अर्थात समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी अर्थात माझी जी पंगत आहे, आजची जी पंगत आहे त्यामध्ये असणारे आमचे यादव परिवार असेल, सुरासे परिवार असेल, वाणी परिवार असेल, पोकळे परिवार असेल, गायकवाड परिवार असेल, बरोबर ना? झाले ना सर्व? म्हणून या सर्वांच्या वतीनं ही आग्रहास्तव माझ्याकडे आलेली ही सेवा आहे आणि तुमच्या सर्वांचं मिळालेलं दर्शन आहे. कारण तुम्ही म्हणाला महाराज रोज आमचं दर्शन घेत नाही का? तुमचं रोजचं दर्शन वेगळं, पण आज महाराजाचं इम्प्रेशन वेगळं आहे. विठ्ठल या ठिकाणी सुंदर युट्यूबच्या माध्यमातून आमचे संदीप दादा, कारण भक्तीचा वेडा हे परमपूजनीय आमचे संदीप दादा, भक्तीचा वेडा या नावाने त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभर कीर्तनकार मंडळीची, महाराज मंडळीची ते सेवा करत असतात. त्यांना सुद्धा जोरात टाळी वाजून धन्यवाद द्या. म्हणून सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, संतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे पेटीवाले गोरख मामा, त्यांनाही धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा आज भगवान अष्टमीच्या निमित्तानं, भगवान परमात्म्याच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं उपस्थित केलेला अभंग. कारण आजचा 4था दिवस आहे आणि तुम्ही म्हणाल महाराज आजच्या दिवसाला काय महत्व आहे? लक्ष देऊ नये का? काही दिवसाला महत्व विशिष्ट कारणानं प्राप्त होतं, परंतु आजच्या दिवसाला जे महत्व प्राप्त झालं त्या दिवसाला म्हणतात की भगवान परमात्म्याचा जन्म आजच्या दिवशी झालाय. ते विशेष आहे का? ते खऱ्या अर्थानं सर्वात जास्त विशेष आहे. म्हणून विशेषांकानं सांगून जाईल की आज भगवान परमात्म्याच्या जन्मतिथीच्या निमित्तानं संध्याकाळी 12 वाजता आज धोधो पावसामध्ये भगवान परमात्मा अवताराला आलेले आहे. भगवान परमात्मा रंगतायत, भगवान परमात्मा खेळतायत. म्हणून सांगून जाईल की त्या भगवान परमात्म्याचं रूपक पाहत असताना भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
करकटेवरी ठेवोनिया. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये त्या राजस सुकुमार भगवान परमात्म्याचं वर्णन करावं. बघा देव किती गोड आहे बरं. आम्ही किती गोड आहे याला महत्व नाही, कारण आमचा देह आणि देवाचा देह वेगळा आहे. कारण सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराजांची परंपरा आपल्याला मिळालेली आहे आणि त्या परंपरेनं आपलं जीवन जर आपण व्यतीत करत असेल तर मला सांगा, आपलं जीवन त्या संतमय माणसाच्या चरणावरती, संतत्वाच्या चरणावरती आपण जर रुजू केलं तर आपल्याला देव कळतो. मग हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. संतांच्या दर्शनानं, संतांच्या नित्य दर्शनानं जर आम्हाला जर देव कळत असेल तर आम्ही संतांपर्यंत गेलं पाहिजे. मग मला सांगा, त्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी कायम बोलावं की खऱ्या अर्थानं आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असताना म्हटले, आपली घोंगडी जी आहे ना ती खराब आहे, परंतु देवाची जी घोंगडी आहे ना ती चांगली आहे बाबा. कारण त्याची जी घोंगडी आहे ना ती आपल्या घोंगडीपेक्षा वेगळी आहे. आपली कोणती अंतरायची घोंगडी नाही, पांघरायची घोंगडी नाही. कारण आपल्या पंचमहातत्वाचा, पंचमहाभूताचा जो देह आहे तो खऱ्या अर्थानं खराब आहे आणि देवाचा देह चांगला आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, 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 कान्होबा तुझी घोंगडी चांगली. का दिली आम्हा सेवा गुली रे, का दिली आम्हा सेवा गुली रे, कान्होबा घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हा शिकार दिली वांगोली, आम्हा शिकार दिली वांगोली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कारण आपल्याला मिळालेला देह, कारण नासकाय, सडकाय, तुडकाय आपला देह जाणार आहे, परंतु त्या भगवान परमात्म्याला मिळालेला देह, भगवान परमात्म्याला मिळालेली घोंगडी ती देवाची पंचतत्वाची नसून ती अमृताची घोंगडी आहे. मग मला सांगा, खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी, आता देव कसा आहे, देव चतुर, देव चतुर, देव चतुर आहे, चतुराचा शिरोमणी आहे भगवान परमात्मा. मग हा भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये येतो की नाही? देव येतोय बरं, परंतु त्या देवाला मागण्याची किंवा देवाला पाहण्याची दृष्टी आपली बदलली पाहिजे. आपण देवाकडे गेल्यानंतर, तुम्ही कीर्तनातच बसले ना का तुम्हाला भुका लागल्यात ते बोला ना, तुम्ही एवढे तोंड सोडून का बरं बसले बरं? का माझं कीर्तन आहे म्हणून असं काही आहे? तसं काही नाही ना, खरं बोला बरं का, मनातलं बोलत चला, तसं काही नाही. मग मला तेच सांगायचंय की खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेली घोंगडी आपण आनंदानं ती घोंगडी पांघरली पाहिजे, आपण आनंदानं राहिलं पाहिजे. मग खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांनी तेच आपल्या विवंचनेमध्ये वर्णन केले. कारण देवाला पत्रम पुष्पम फलम तोयम, देवाला काय पाहिजे? देवाला फक्त आणि फक्त भक्त पाहिजे आणि ते गात असताना पाहिजे, ते देवाला आवडतात. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेते. कारण ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात, ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करतात ते देवाला आवडतात. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही घरी बसल्यानंतर देवाचं भजन करू शकतो, करतोय मार, परंतु आम्ही घरी बसल्यानंतरही देवाचं भजन करतोय, परंतु देवानं आमच्यापर्यंत येणं आपण खऱ्या अर्थानं साहजिक आहे. मग खऱ्या अर्थानं आपण जर देवाचं भजन केलं, घरी सुद्धा भजन करता येतं. नलगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्या नारायणानं आपल्याकडे यावं याच्याकरता भजन करावं. मग आता ऐका, कुणाकुणाकडे आला त्याचं विस्तृत चिंतन जर पाहिलं तर शबरी मातेच्या खऱ्या अर्थानं वयाचा जर विचार केला तर शबरी माता वृद्ध झालेली आहे आणि वृद्ध अवस्थेत भगवान परमात्म्यानं शबरी मातेचा खऱ्या अर्थानं स्वीकार करावा, नाही शबरी मातेला दर्शन द्यावं, एवढा अधिकार त्या शबरी मातेनं कमवला असेल. मग मला ते सांगायचंय की त्या यशोदेनं कोणत्या जन्मीचं पुण्य केलंय म्हणून भगवान परमात्मा तिच्या पोटाला आलाय. कळतंय तुम्हाला? कारण देव पोटाला येणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज.
कळतंय तुम्हाला? हा, जननी जनेतो हरिभक्त जने नाही तो जननी वांज भली. कारण जन्माला घालत असताना चांगल्या सुपुत्राला जन्माला घातलं पाहिजे, नाहीतर राहिली तशी तरी चालेल. कारण गर्भामध्ये त्या जननीच्या त्या मातेनं संस्कार करायचे असतात. असं म्हणतात की खऱ्या अर्थानं त्या मातेच्या संस्कारानं माझ्या माऊली ज्ञानोबरायाला घडवलं. मातेच्या संस्कारानं भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झालेला आहे. कारण का त्या मातेनं केलेल्या संस्कारानंच ना देव जरी आला असेल, देव अवताराला आला असेल, मग देवाला काय पुतना दिसत नव्हती का? हा, पुतनेच्या पोटामध्ये देवानं राहावं, थांबावं. परंतु जन्मांतरीचं पुण्य त्या ठिकाणी यशोदा मातेनं जन्मांतरीचं पुण्य देवकी मातेनं प्राप्त केलं आणि त्याचमुळं भगवान परमात्म्यानं त्या देवकी मातेच्या उदरामध्ये त्या ठिकाणी वास केला आणि भगवान परमात्मा थांबला. मला तेच सांगायचंय, आपल्याकडे भगवान परमात्मा, आपला मुलगा भगवान परमात्मा देव नाही होऊ शकत, परंतु संत देखील होऊ शकतो. महाराज, संत होऊ शकतो. कारण संत होणं याला जन्मांजन्मांची पुण्याही पाहिजे. देव व्हायला देव होणं साहजिक आहे, परंतु अगोदर संत व्हायला लागेल आणि त्यावेळेला भगवान परमात्मा होता येतं. मला ते सांगायचंय. चला पुढे. मग आता काय की खऱ्या अर्थानं विश्वाच्या मालकानं कोणा करता? कारण पृथ्वीवरी दैत्य अभक्त मातले धरणीस झाले ओझे त्यांचे. ज्या ज्या वेळेला धर्म संकटात येतो, ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येत असते ना, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवताराला येतो. नारायणी अवतार किल नारायणी धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. देवाचा अवतार, नारायणाचा अवतार जड जीवाचा उद्धार करण्याकरताय, बरोबर आहे, परंतु धर्माचं रक्षण करण्याकरताय. आता ऐका, या भगवान परमात्म्यानं ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या समाजामध्ये अभक्त झालेले आहेत आणि आता ते हरिभक्तांना त्रास देत आहेत ना. कारण अभक्त काय, त्यांना सप्ताह चालत नाही, त्यांना हरिकीर्तन चालत नाही, त्यांना दिंडी चालत नाही. मग अशा वेळेला ज्या ज्या युगामध्ये त्रेता द्वापार कृत सतयुगामध्ये ज्या ज्या वेळेला दुःख झालेलं आहे, ज्या ज्या वेळेला या हरिभक्तांवरती गदा आलेली आहे ना, त्या त्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतलाय. मग आता आहे का, तो सज्जनांच्या माध्यमातून भगवान परमात्मा, आता कोण सज्जन आहे कोण दुर्जन आहे यामध्ये जर आपलं चिंतन मांडत असताना खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा येतो ना, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या बरोबर भक्तही बरोबर घेऊन येत असतो. कारण भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदरपासून भक्त त्याची आराधना करत असतात. कारण ज्या ज्या ठिकाणी अभक्त आहेत, ज्या ज्या ठिकाणी भक्तांच्या वरती संकट येतात ना, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा नक्की अवताराला येतो. परंतु तो कुठेतरी पुण्यवंत शोधत असतो, पुण्यवंत माणूस शोधत असतो. मग आता आहे का, ज्या भगवान परमात्म्यानं यशोदा मातेला माता म्हणावं, त्याच्या अगोदर देवकीचं पुण्य महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज, देवकी मातेनं जन्मोजन्मीचं पुण्य केलंय, बरोबर आहे. कारण एवढं सोपं नाही हो देवाला गर्भवासामध्ये ठेवणं. कारण माता म्हणणं, आई म्हणणं, मातोश्री म्हणणं एवढी सोपी गोष्ट नाही. 9 महिने 9 दिवस गर्भवासामध्ये त्या लेकराला वाढवणं, त्याला संस्कार देणं. ज्या वेळेला छत्रपती जन्माला आले ना, त्या अगोदर जिजाऊंनी केलेले ते गर्भावरती संस्कार आहे. कारण कोणी उगाच जन्माला येत नाही, कारण त्याला गावाचं पुण्य लागतं, त्याला देशाचं पुण्य लागतं, त्याला
महाराज आपलं स्वतःचं पुण्य लागतं, त्याला महाराज गोत्राचं कुळाचं पुण्य लागतं, जन्मांतरीचं पुण्य लागतं. मग त्या वेळेला खऱ्या अर्थानं पवित्र ते कुळ आणि पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. मग आता खऱ्या अर्थानं हरीचे दास जन्माला आले आणि त्यांनी काय केलं, फक्त आणि फक्त नारायणाची भक्ती चालू केली, भगवान परमात्म्याचा चिंतन चालू केलं. आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनानं एवढा अधिकार वाढला की जगद्गुरु तुकोबरायला म्हणावं लागलं. त्या भगवान परमात्म्यानं त्यांना आई म्हटलेलं आहे. अभंगाचं प्रथम चरण. विश्वाचा जनिता, 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 प्रथम चरणाचा स्पर्श करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या विश्वाच्या मालकानं कारण विश्व ज्यानं निर्माण केलं, कारण इथं पहिलं काहीच नव्हतं, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, मध्ये एक धारगज निर्माण झाली, कानोबा ते रे ते रे ते, कारण पहिलं काहीच नव्हतं. या विश्वाचा जर विचार केला, आता तुम्ही थोडंसं आश्मयुगात गेलं तर तुम्ही म्हणाल मग माणसं होते, त्यांना शेपट्या होत्या, आता त्या शेपट्या कुठं गेल्या? जी गोष्ट आपण खऱ्या अर्थानं वापरत नाही, ज्या गोष्टीचं काम करत नाही, भगवान परमात्मा ती गोष्ट आपल्याकडून काढून घेतो. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही मग भजनामध्ये टाळी वाजवत नाही, मग देव भजनामध्ये आम्ही टाळी वाजवत नाही, कीर्तनामध्ये आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, मग देवानं ते पण काढून घ्यावं का? नाही. मग भगवान परमात्मा महाराज पोषितो जगासी एकलासी, या भगवान परमात्म्यानं अवताराला येण्याच्या अगोदर भगवान परमात्मा स्वतः जन्माला आला, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी, हे विश्व निर्माण केलं. ब्रह्मा विष्णू महेश
याच्या ज्या नावाने आपण ज्या भगवान परमात्म्याला अनेक अवतारामध्ये पाहतोय, हा भगवान परमात्मा मला सांगा खऱ्या अर्थानं त्या मातेच्या पोटी आई होणं एवढं सोपं नाही. मी मगाशी सांगितलं, आई होण्याकरता, चांगला सुपुत्र जन्म घालण्याकरता अनेक जन्माची पुण्याई लागते. कारण अनेक जन्माची पुण्याई प्राप्त नसेल तर चांगला लेकरू जन्माला येत नाही. तुम्ही म्हणाला महाराज कसं? ते येताना चांगलं येत नाही, मग ते कसं येतं? मग तुम्ही म्हणाल महाराज ते येतानाही वार बदलला होता, येतानाही काळ बदलला होता. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही अगोदर संस्कार करू इच्छिताय, संस्कार करतात, परंतु नंतर त्याला कुसंगे, जर कुसंगाची संगती जर मिळाली तरी त्याचा त्या ठिकाणी संगती बिघडली तरी त्याच्या आयुष्याचा शेवट चांगला होत नाही. मला तेच सांगायचंय. मग या मातेनं काय तरी केलं, आता त्या देवकी मातेनं फक्त आणि फक्त त्याचं चिंतन केलं. बास, हे नारायणा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, हे नारायणा मला दुसरं काहीच नको रे देवा. आम्ही जर देवाची प्राप्ती झाल्यानंतर, देवाची भेटी झाल्यानंतर आम्ही स्वतः करता मागूनच घेईल, परंतु आपण इतरांकरता सुद्धा मागतो, गावाकरता मागतो, भावाकरता मागतो. परंतु या मातेनं मागितलं काय? देवा, अरे तू माझ्या गर्भामध्ये जन्माला ये आणि ज्या वेळा माझ्या गर्भामध्ये जन्माला येशील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं माझ्या जीवाचं, माझ्या जन्माचं सार्थक होईल. विठ्ठल भगवान परमात्म्यानं, मग आता खऱ्या अर्थानं ज्या भगवान परमात्म्यानं ज्या मातेच्या उदरामध्ये जन्म घेतलाय, मला ते सांगायचंय. कारण हे उदर जन्माला घालण्याकरता याला पुण्याई लागते, बरोबर आहे. मग चला, मग तुकोबारायांनी यशोदा मातेला आई म्हणतोय, यशोदा मातेला माता म्हणतोय, असं का म्हटलंय? आता तुम्ही म्हणाल या भगवान परमात्म्यानं जन्म कारागृहात घेतलाय, परंतु जन्म कारागृहात घेत असताना भगवान परमात्म्याला कीर्त वाढवायची होती. भगवान परमात्म्याला लगेच थांबायचं नव्हतं, राक्षसांचा वध करायचा होता, राक्षसांना मारायचं होतं. त्याच्याकरता भगवान परमात्मा जरी मथुरेमध्ये जन्माला आलेला असेल तरी या भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थानं यशोदा मातेच्या घरी म्हणजेच नंदाच्या घरामध्ये जावं, नंदाच्या घरी आपल्या स्वतःच्या वडिलांना सांगावं की खऱ्या अर्थानं मला इथं थांबायचं नाही, माझा जन्म खऱ्या अर्थानं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, माझा धर्म संकटामध्ये आलेला आहे, त्याच्याकरता माझा जन्म झालेला आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हो नंदा घरा, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने उपजलनी देहे हो, हेली मजाली तेरा आया उपजली तेरा, हेली मजाली तेरा, हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने वर्षाचा होऊन अवताराला आला आणि बोलू लागला, संवाद करू लागला. मला काल्याकडे जायचं नाही, मला ते प्रसंगही जन्माच्या प्रसंगामध्ये खऱ्या अर्थाने या गोष्टी आहे. काही काही लोक म्हणतील मग आज काल्याचा दिवस आहे का? काल्याचा दिवस नाही, आज अष्टमीचा दिवस आहे. म्हणून आज भगवान परमात्मा सोडून, श्रीकृष्ण सोडून, बाल मुकुंद सोडून दुसऱ्या गोष्टी कीर्तनामध्ये करू नयेत. विठ्ठल हा भगवान परमात्मा आपल्या पितरांना आज्ञा मागतो, पितरांना त्या ठिकाणी प्रार्थना करतो, हे ऐका
वासुदेवाला सांगतोय, वसुदेवाला सांगतोय की खऱ्या अर्थानं मला इथं नाही तर मला मग आता काय करा, जर खऱ्या अर्थानं या धर्माच्या संकटाचं निराकरण जर करायचं असेल तर मला इथं थांबून इथं झोपून गपचूप बसून पडणार नाही. मग काय करायचंय, मला नंदाच्या घराला घेऊन चला. नंदाच्या घराला मग नेई गोकुळाला. मग तिथं काय झालं, मग आता ऐका, हा भगवान परमात्मा तिथं माया उपजली होती. मग माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. मग मायेला काय करा, तुम्ही इकडं घेऊन या आणि मला तिकडं न्या. म्हणजे कुठं, मावशीच्या घरी. कुठं, यशोदा मावशीच्या घरी. मग आता भगवान परमात्मा तिथं गेल्यानंतर आता भगवान परमात्मा काय आहे, देव महाराज येताना स्वतः बरोबर येत नाही, देव भक्तांना बरोबर घेऊन येतो. नाही, देवाची कर्तुम शक्ती यदा यदा ही धर्मस्य, कोणावरती जर धर्म संकटामध्ये आहे मग भगवान परमात्म्यानं जेवढ्या खऱ्या अर्थानं जन्म घेतला स्वतः करता रक्षणाकरता भक्ताच्या, मग त्याच वेळेला अनेक त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये सुद्धा बऱ्याच गोपिकांचा जन्म झालेला आहे. कारण त्याच वेळेला भगवान परमात्म्याच्याच वेळेला, कारण देव जन्माला आला ना, देव स्वतःचे भक्त सुद्धा सोबत आणत असतो. मग आता ऐका, या भक्तामध्ये भगवान परमात्मा वावरत असताना मग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं की खऱ्या अर्थानं हा देव आलेला बरोबर आहे, परंतु भगवान परमात्मा रांगतोय, खेळतोय, मोठा होतोय. देवाकरता षडयंत्र रचतात, देवाकरता मारण्याकरता बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहे. मला सांगायचं असं आहे की त्या भगवान परमात्म्यानं हळूहळू त्या भगवान परमात्म्यानं यशोदा मातेला बोलायला सुरुवात करावी. बोलत असताना बोबडे बोलतोय, खेळतोय, हसतोय. कारण देव हसल्यानंतर देवाचं वर्णन अनेक आहे. हा भगवान परमात्मा अनेक गुणांनी आहे. 6 गुणांचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी देवाचं केलंय. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देवाला ऐश्वर्यही नकोय, देवाला अवदार्यही नकोय. मग काय लागतं, भगवान परमात्म्याला फक्त आणि फक्त आईचं प्रेम लागत होतं. आईला माय म्हणण्याकरता, मातोश्री म्हणण्याकरता आता भगवान परमात्मा कुठे आलाय, यशोदा मातेच्या घरी आले. मग आता खऱ्या अर्थानं या भगवान परमात्म्यानं आपल्या खोड्या सुरू केलेल्या आहे. मग या भगवान परमात्म्यानं खोड्या करत असताना अनेक खोड्या केल्या, बऱ्याच खोड्या करत असताना भगवान परमात्म्याच्या काही खोड्या घरी येत होत्या, काही भांडणं भगवान परमात्मा तिथेच मिटून येत होते. कळतंय ना तुम्हाला? मग भगवान परमात्म्याचा हा पूर्ण अवतार श्रीकृष्ण अवतार म्हटलेला आहे. मग हा भगवान परमात्मा किती खोड्या करायचा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. अशा अनेक खोड्या भगवान परमात्म्याच्या आहेत. मला ते सांगायचं नाही, तिथपर्यंत जायचं नाही, मला चिंतनाकडे परत यायचंय. मग हा भगवान परमात्मा जर या विश्वाला जन्माला घालत असेल, यशोदा मातेच्या घरी राहत असेल, मग हा भगवान परमात्मा भक्ताचा अंकित आहे, भक्ताचा अंकित आहे. कारण भक्तानं पाहिलं की भक्तानं, आता एखाद्या गवळणीनं देवाला जर पाहिलं तर लगेच मोहून टाकणारा हा भगवान परमात्मा होता. आता मला सांगा, म्हाताऱ्या माणसाकडे पाहिल्यानंतर ते आपलं लक्ष वेधतात का लहान मुलगा? बरं, माझं कळतंय बोलणं? कोण आपलं लक्ष वेधून टाकतं? बोलतंय लहान मुलगा. मग तसं म्हाताऱ्या माणसाकडे गेल्यानंतर आपण लवकर जात नाही, त्यांच्याकडे बोलत नाही. कारण का, ज्या वेळेला तरुण होते, तरणे तरती, मग त्यावेळेला त्यांनी नामधारकांचा ठसा घेतला नाही, नामचिंतन केलं नाही. मग आता काय झालं, आता त्यांच्याकडे नामस्मरणही राहिलं नाही. मग आता ते एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहे, म्हणून आपण त्यांची भेट घेत नाही. मग आता कोणाची भेट घेतो? लहान लेकराकडे. मग अशा या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर देवाचं स्वरूप कसं आहे, देवाचं रूप कसं आहे, देव रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा भगवान परमात्मा इतका सुंदर आहे, इतका गोंडस आहे, इतका सुंदर गोंडस राजस आहे हा भगवान परमात्मा. त्या गवळणींनी पाहिल्यानंतर, त्या भक्तांनी पाहिल्यानंतर, कारण अनेक भक्ताचा उद्धार भगवान परमात्म्याने अनेक जन्मामध्ये केलाय. मग तुम्ही म्हणाल महाराज, या भगवान परमात्म्याचा जन्म मग इतका खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भगवान परमात्माचा जन्म आज अष्टमीच्या रात्रीला झालेला आहे ना, आजचा दिवस खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांचा सुद्धा जन्म आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? ज्या दिवशी भगवान परमात्म्यानं गीता सांगितलेली आहे ना, यदा यदा ही धर्मश्य, ज्या वेळेला धर्म संकटामध्ये आलेला आहे त्यावेळेला भगवान परमात्म्यानं अवतार घेतला, इथपर्यंत बरोबर आहे. परंतु खऱ्या अर्थानं ज्या दिवशी भगवान परमात्मा जन्माला येतात ना, त्याच दिवशी भगवान परमात्म्याचे भक्त म्हणजे संत सुद्धा भगवान परमात्मा भक्ताचा अंकित आहे. अभंगाचं द्वितीय. ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित,
अंकित ऐसा भक्ताचा 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 अंकित लावी तैसे लावी प्रीत लावी तैसे लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित 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 लागे तैसी लावी प्रीत हा भगवान परमात्मा जर आता त्या भक्तांनी पाहिल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा वेळ लागेल. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावी गेलो. हा भगवान परमात्मा स्वतः आम्ही वेडो आहोत. आम्ही भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता चाललेलो आहोत. आम्ही भगवान परमात्म्याच्या भक्ती करता चाललेलो आहोत. परंतु आता ऐका मग तो तिथं कोण आहे? तो काही शहाणा आहे का? तो सुद्धा वेडा आहे. वेडियाच्या गावी गेलो हा भक्ताचा अंकित असल्यामुळं जसं भक्ताची इच्छा असेल ना तो भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. पुरवी धरावी तीच्या पुरवी धरा गीतेईच्या पुरवी धरा वितेईच्या पुरवी धरा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तीच्या पुरवी धरावी तीच्या पुरवी धरावी तीच्या होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तेईच्या पुरवी धरावी पुरवी धरावी तेईच्या म्हणून भक्तानं करावी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. भक्ता करता या भगवान परमात्म्यानं कारण तो तुकोबारा म्हणतात तो भक्ताचा अंकितच आहे. मग आता ऐका या भगवान परमात्म्यानं अनंत अवतार भक्ता करताच घेतलेले आहे. मग भक्तानं करणं तरी काय आहे? भक्तानं काहीच करायचं नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं काय? भक्तानं फक्त भक्ती करायची. भक्ती सोडून दुसरं काहीच करायचं नाही. मग भक्तीच्या बाजूला जर गेला तरी भगवान परमात्मा त्याला दर्शन देत नाही. भगवान परमात्मा त्याची इच्छा पूर्ण करत नाही. मग भक्तीवर काही लोक संशय निर्माण करतात का हो तुमच्या कीर्तनानं कुठं सिद्धी प्राप्त होते का? तुमच्या भजनानं कुठं रिद्धी प्राप्त होते का? तुमच्या कीर्तनानं भजनानं कुठं समाधी प्राप्त होते का? समाधी करता आम्ही अनेक ठिकाणी जरी गेलं परंतु कीर्तनाची भजनाची समाधी वेगळीच आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? हा कीर्तनामध्ये कितीही थकलेला माणूस जरी असेल आता भजनी मंडळापैकी आपण भजनामध्ये जाऊन एखादा जर अभंग त्या ठिकाणी म्हटलो तर आपली तहान भूक पळून जाते. आम्ही त्या ठिकाणी जेवण विसरतो. आम्ही रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत भजन करतो का? तर आम्ही भक्तांचा मला सांगा की त्या भगवान परमात्म्याला आवडतं. देवाला जे आवडतं ते आम्ही गातोय म्हणून भगवान परमात्मा आमच्या जीवनातली संकट दूर करतोय. चला पुढे. मग आता काय या भगवान परमात्म्यानं जर अवतार आपल्याकरता धारण केलाय मग या भक्ताकरता धारण केलाय म्हणून या भक्ताची कर्तव्य भक्ताची लक्षणं भक्त जरी थांबला असेल
तर मला सांगा या भक्ता करता भगवान परमात्म्यानं अनेक ठिकाणी कधी कधी भक्ताला सुद्धा दाखवून दिलेलं आहे. कारण जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नव्हते. जगद्गुरु तुकोबाराय साक्षात ब्रह्माचा अवतार आहे, साक्षात विष्णूचा अवतार आहे. हा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आलीत महाराज. त्या जगद्गुरु तुकोबारायाला भगवान परमात्म्यानं तारले महाराज. मग तुम्ही म्हणाल का की ज्या ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनावरती संकट यायचे ना त्यावेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा राहायचा. तुम्ही म्हणाल असं कसं? जगद्गुरु तुकोबाराय भजना करता किती टाळकरी वापरायचे? 14 टाळकरी असायची. वापरायचे म्हणजे असायचेच. म्हणून मला सांगायचं काय की जगद्गुरु तुकोबारायांच्या बरोबर 14 टाळकरी असायचे. मग आता काय 14 टाळकरी जगद्गुरु तुकोबाराया घेऊन भजना करता त्या ठिकाणी निघत असताना जात असताना अनेक ठिकाणी भजन करायचे. एक दिवस काय झालं, आता भजण्याच्या पत्नीला भजण्या आवडत असेल असं काही नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं काय की तुम्ही बोलत असताना कधी कधी असंही होतं. कारण जीवनातला अनुभव आपण त्या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव वेगळा असतो. कारण आपल्या ताटातलं आपल्याला आवडत नाही, बाहेरच्या ताटातलं जास्त गोड वाटतं. मग ही परिस्थिती आपल्या जीवनाची आहे. मग मला काय आता सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबारायांच्या बरोबर 14 टाळकरी असायचे. एक टाळकरी शिवबा कासार नावाचा टाळकरी जगद्गुरु तुकोबारायांच्या बरोबर भजनाला असायचा. काय भक्ताचा अंकित कसा आहे ते मला सांगायचं आहे. हा भगवान परमात्मा आता जगद्गुरु तुकोबाराय नित्यानं भजन करायचे, नित्यानं कीर्तन करायचे. आणि आता त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या बरोबर असणाऱ्या टाळकऱ्यांच्या पत्नीनं सांगावं की का हो तुम्ही अनेक ठिकाणी कीर्तनाला जाताय, अनेक ठिकाणी भजनाला जाताय, मग एक काम करा ना, तुमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन, तुमच्या बाबाचं कीर्तन आपल्याच घरी घ्या. मग असं करत असताना काय झालं, तुकोबारायला त्यानं सांगावं. म्हटले महाराज एक काम करा ना, एवढं लांब लांब कीर्तनाला जात असताना एवढं लांब लांब जाण्यापेक्षा आजची तारीख आपण गावातच घेऊ. म्हटलं काही हरकत नाही, टिपलेली आहे तारखेला त्या ठिकाणी डायरीला. मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी डायरीला तारीख टिपून घेतली आणि मग शिवबा कासाराच्या घरी कीर्तना करता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय जातात. आणि ठरलेल्या वेळानं त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करणार आहे. मला सांगायचं काय, वेळ ठरलेली आहे, तुकोबाराय जाणार आहे, बोलणार आहे, कीर्तन करणार आहे, भजन करणार आहे. आता काय जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी घरी जात आहे. मग मला सांगा साधू संत आल्यानंतर आम्ही काय करतो बरं? साधू संत येती घरा आणि तोची दिवाळी दसरा. नाहीतर असं काही नाही ना, साधू संत येती घरा मागचे पुढचे दार. होतं असं कधी कधी. कारण कधी कधी असं होतं की एखादा साधू जर भिक्षाम देही असं म्हणत असताना एकानं पुढचा दरवाजा लावून मागच्या दारानं पाठीमागून निघून जावं. म्हटले तुम्ही कोण? म्हटले आम्ही यांना भेटायला आलो. ते सुद्धा पाहुणे होतात. अशी जीवनाची आराधना काही लोकांची असते. मला सांगायचं काय, आता ते साधू त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया आता त्या शिवबा नावाच्या टाळकऱ्याच्या घरी आहे. शिवबा कासार नावाच्या टाळकऱ्याच्या घरी आलेले आहे. मग आता काय तुकोबाराय घरात जातात आणि मग तुकोबारायांचं स्वागत होतं. त्या ठिकाणी अवक्षण होतंय. मग आता तुकोबारायांकरता म्हटले अवक्षण करत असताना त्या तुकोबारायांच्या करता एक पाणी तापवलेलं होतं. पाणी कशा करता? स्नाना करता. अवक्षण करायच्या अगोदरचा प्रसंग आहे. मग पाणी तापवलेलं आहे आणि पाणी तापवलेलं असताना तुकोबारायांना एका पाटावरती बसवण्यात आलं. मग म्हटले महाराज तुम्ही एक काम करा, स्नान करा. स्नान संध्या झाल्याच्या नंतर परत कीर्तना करता आपल्याला उभं राहायचं आहे. मग आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्या शिवबा कासाराच्या पत्नीनं सांगितलं. म्हटले एक काम करा, तुम्ही तुकोबाराय करता उटणं घेऊन या. उटणं म्हटले उटणं चंदनानं आपण तुकोबारायांना स्नान घालू. आणि हे करत असताना ते गेले कुठे? उटणं आणण्याकरता त्या ठिकाणी बाजारात गेलेले. आणि आता पाणी तापलेलं आहे महाराज, उकळतं पाणी आहे. आणि उकळतं पाणी महाराजांना पाटावरती बसवलेलं आहे. परिस्थिती ऐका महाराज, लक्ष देऊन माझ्याकडे लक्ष द्या. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराया आम्ही दैवाचे आणि दास पंढरी रायाचे. आता तुकोबारायांना वेळेची मर्यादा नाही. त्या ठिकाणी वेळ कोणती असेल, कारण ज्या ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराया परिसरात गावामध्ये शहरामध्ये फिरतायत ना, फक्त आणि फक्त तुकोबारायांच्या जवळ फक्त आणि फक्त भजन आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. चिंतन आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. धन नाही, संपत्ती नाही, काहीच नाही. आणि अशा तुकोबारायांनी फक्त आणि फक्त भजनाचं प्रमाण त्या ठिकाणी वापरलंय. आणि आता तुकोबाराय बसलेले आहे आणि पाणी उकळलेलं आहे.
लक्ष द्या माझ्याकडे. पाणी तापवलेलं आहे, उकळलेलं आहे आणि आता त्या उकळलेल्या पाण्यानं जगद्गुरु तुकोबारायला आंघोळ घालायची आहे. पत्नीनं त्या ठिकाणी सांगितलं त्या शोभा कासाराच्या, महाराज या पाटावरती बसा. महाराज पाटावरती बसलेले आहे. प्रसंग ऐका मायबाप, डोळ्यासमोर आणा परिस्थिती. आणि आता महाराज त्या ठिकाणी पाटावरती बसलेले आहे. हा भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं आपल्या भक्ताचा अंकित कसा आहे. आता पाटावरती बसलेले तुकोबाराया आणि आता खऱ्या अर्थानं उकळलेलं पाणी आणि महाराजांच्या अंगावरती त्या बाईनं, त्या शोभा कासाराच्या पत्नीनं ओतावं आणि तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी महाराजांची आराधना करावी. जळे माझी काया लागला वनवाय, जळे माझी काया लागला वनवाय, धावरे केशवा माय बापा, हो धावरे केशवा माय बापा. माझी काया लागला वनवाय, जळे माझी काया लागला वनवाय, धावरे केशवा माय बापा, हो धावरे केशवा माय बापा. म्हणून भक्ता करता भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी भक्तानं आवाज द्यावा. जळे माझी काया लागला वनवा. हे देवा, अरे माझी काया जळते रे देवा. आता माझं रक्षण करणारा फक्त आणि तूच आहे, याच्या पलीकडे दुसरं कोणीच नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती पाणी ओतलं. तुकोबारायांची पाट लाल नाही झाली तर वैकुंठाच्या नायकाची, पांडुरंगाची पाट लाल झाली. मला सांगायचं काय, ऐसा भक्ताचा अंकित. हा भगवान परमात्मा भक्ताचा अंकित आहे. मग या भगवान परमात्म्याच्या विषयी त्या भक्तानं अनेक ठिकाणी मग जगद्गुरु तुकोबारा भक्त नव्हते का, भक्त होते, संत होते, म्हणूनच त्यांचा अधिकार तिथपर्यंत आहे, नाहीतर इतरांचा अधिकार नाही. मग हा भगवान परमात्मा त्या भक्ता करता जसं गोपिकांना वेगवेगळ्या प्रकारामध्ये दर्शन भगवान परमात्म्याने जावं, कधी कधी भगवान परमात्मा भक्ता करता भक्ताची प्रियसी सुद्धा झालेला आहे. हा भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या लीला भगवान परमात्म्यानं केलंय. मग त्या लीला करत असताना गोकुळामध्ये कोणाचे माठ फोडतोय, कोणाच्या माठाला त्या ठिकाणी खडा मारतोय, हा भगवान परमात्मा. या भगवान परमात्मा जरी त्या काळामध्ये तो खोड्या करत असेल, परंतु त्या भगवान परमात्म्याची ताकद एवढी आहे की तो भगवान परमात्मा या जगाचं वास्तव्य तयार करू शकतो, जगाला निर्माण करू शकतो. मग असा भगवान परमात्मा त्या भक्तांचा अंकित आहे. मग अशा भगवान परमात्म्याची जर प्रीत लागायची असेल तर महाराज म्हणतात की जर भगवान परमात्म्याची प्रीत आपल्याला जर लागली तर भगवान परमात्मा त्या खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली संकट दूर करतोय. इथपर्यंत बरोबर आहे. परंतु त्या भगवान परमात्म्यानं गोपिकांच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या खोड्या कराव्या, परंतु तरी सुद्धा या निष्काम भगवान परमात्म्याचा लळा त्या गोपी निष्कामाने राळा, 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 निष्कामाने राळा.
द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा भगवान परमात्मा तेजोमय आहे, निष्काम आहे, की या भगवान परमात्म्यानं गोपी लाविला चाळा. जसं आम्ही त्या भगवान परमात्म्याला पाहिलं तसं त्या गवळणींच्या अंतकरणामध्ये महाराज तहान विसरली, भूक विसरली, फक्त आणि फक्त काय केलं, त्या गवळणींनी त्या नंदनाला पाहिलं. पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदिले ते निवेदिले ते निवेदिले मना. हा या भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं त्या गवळणींचं मन वेधलं आणि या भगवान परमात्म्याची प्रीत त्या गवळणींना लागली. बस याच्या पलीकडे दुसरं काय केलं महाराज, या भगवान परमात्म्यानं जीवनामध्ये या गोपिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केलाय बरोबर, परंतु खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी आलेली आहे ना, त्या वेळेला या भक्तांचं रक्षण करण्याचं काम मग या भगवान परमात्म्यानं त्या गोकुळामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळतोय, अनेक प्रकारे त्या ठिकाणी भगवान परमात्मा सोबत राहतोय. परंतु या भगवान परमात्म्यावरती एवढी प्रीत त्या गवळणींनी केली, एवढी प्रीत केली की भगवान परमात्म्याच्या विषयी महाराज दुसरा कोणताच विषय दुसरा भगवान परमात्मा सोडून त्या गवळणीचा नव्हता. फक्त आणि फक्त देव पाहिजे, देव पाहिजे. किती पाहिजे देव. एका गवळणीमध्ये सांगावं, पंचम द्या पंचम. तुम बिना मोरी कोण खबरी रे, त्या भगवान परमात्म्याच्या विषयी बस याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तुझ्याशिवाय आमची खबर दुसरं घेणारं कोणीच नाही. म्हणून तुम बिना मोरी कोण खबरी रे, गोवर्धन गिरी धारी रे, गोवर्धन गिरीधारी. एक काना एक मनमोहना, तुझ्याशिवाय आमचं दुसरं कोणीच नाहीये. का तर या भगवान परमात्म्यानं कालियाचं मर्दन केलं. या भगवान परमात्म्यानं थया नाचला हो त्याच्यावरती. या भगवान परमात्म्यानं काय केलं, अनेक प्रकारच्या लीला करत असताना भक्ताला जेवढे आडकाट्या आल्या ना, त्या आडकाट्यांचा भगवान परमात्म्यानं संहार केलेला आहे. मग आता भगवान परमात्म्यानं दृष्टांचा संहार केलेला आहे. भगवान परमात्म्यानं आता मला सांगा, अनेक प्रकारच्या लीला आहे, अनेक प्रकारच्या खोड्या आहे. भगवान परमात्मा त्या गवळणींच्या माध्यमातून राहतोय, गवळणींच्या बरोबर राहतोय, गोपाळांच्या बरोबर राहतोय. परंतु गोपाळांना सुद्धा माहित नाही की हा देव आहे म्हणून. कारण किती बोलावं त्या देवाशी, किती बोलावं, कसं बोलावं. मग आता ऐका, तो पेंड्या म्हणतो हरी, तो सुधाम्या म्हणतो हरी. अरे तू नाहीच आमचा. कधी कधी देवाशी भांडणही त्यांनी केलेलं आहे. कारण त्या भगवान परमात्म्याचा लळा लागलेला आहे ना. ज्या गोष्टीचा लळा माणसाला लागतो ना, त्याच्याविषयी महाराज तो कितीही भांडण करतो, कितीही भांडला त्याच्याशी, परंतु तरी सुद्धा आता मित्र कितीही भांडला, तो शत्रू नकोय बरं, तो मित्रच पाहिजे. मित्राबरोबर आपण कितीही भांडलं तरी तो मित्र बाजूला जात नाही, पुन्हा त्याच्याशी बोलतोच. मला सांगा, आई मित्र हे एकाच पात्राचे आहेत. मला तेच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं त्या भक्ताचा अंकित हा भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते रूप अव्यक्त चांगलं आलं अभंगाचं चतुर्थ चरण. तुका म्हणे आले, 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 तुका म्हणे आले,
वा वा परमात्मा रूप चांगलं घेऊन अव्यक्त रूप अव्यक्त चांगले हा जन्माला आलाय म्हणून याचा लळा त्या भक्तांना लागलेला आहे. कारण खऱ्या अर्थानं आत्ताचा वेळ सुद्धा जवळजवळ 2:30 वाजलेले, कसा वेळ निघून जातोय माहीत पडत नाही. म्हणून सांगून जातो की आजच्या या ठिकाणी भगवान परमात्मा रात्रीच्या 12 वाजता जन्माला येणार आहे. रूप चांगलंय या भगवान परमात्म्यानं अनेक अवतारामध्ये दृष्टांचा संहार केलेला आहे, भक्ताला पायाजवळ ठेवलंय. मग हा भगवान परमात्मा, या भगवान परमात्म्याचं रूप, या भगवान परमात्म्याचं भजन या देहानं करणं या देहाचं गतिमान कर्तव्य आहे. म्हणून ऐका, एक भजन असं आहे, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो, हा भगवान परमात्मा कसा आहे, हा मनमोहन, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, मेरे मन का मोहन दिलदार है. म्हणून अशा या भगवान परमात्म्यानं त्या गोपिकांचं चित्त वेधलं. असा हा भगवान परमात्मा आजच्या दिवशी जन्माला आला. याच भगवान परमात्म्याच्या करता आपल्याला भजन करायचंय. सर्वांनी एक वार हात वरती करायचे, सर्वांचे हात उंच, सर्वांची टाळी वाजली पाहिजे. एक विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा.
बाके बिहारी लाल की, राधा राणी सरकार की विठो. आजचा दिवस म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नव्हे नव्हे जिथं जिथं माझा हिंदू समाज आहे, जिथं जिथं हिंदू धर्म आहे, त्या त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म सर्वच मिळून आपण त्या ठिकाणी साजरा करत आहोत. कारण भारत भूमीमध्ये ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा अवतार भगवान परमात्मा प्राप्त झाला ना, त्याच वेळेला भारत भूमीला महत्व प्राप्त झालेलं आहे. मला सांगायचं काय की देव एकटा येत नाही, देव आपल्या भक्ताबरोबर येत असतो. म्हणून तो भक्ताला पायाजवळ ठेवतो, दुर्जनांचा संहार करतो. म्हणून आज या धर्माच्या निमित्तानं, कारण धर्म 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 म्हणजे नेमकी काय, आपण ज्या धर्माला माझं म्हणतोय, ज्या धर्माला आपलं म्हणतोय, त्या धर्माबरोबर आपण गद्दारी करता कामा नये. कारण धर्म आपण इतरांची पाश्चात्य संस्कृती अनुकरण करतोय, पाश्चात्य लोकांचा अनुकात आपण करतोय. मग आपल्या धर्मावरती आपण धर्माच्या बरोबर का राहत नाही? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माकरता, धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्माकरता स्वतःच्या प्राणाचा त्या ठिकाणी प्राण दिलेला आहे. मला सांगा, ज्या वेळेला संभाजी महाराजांवरती, ज्या संभाजी महाराजांवरती अनेक धर्माच्या बद्दल प्रसंग घडले असतील, संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये धर्म काय आहे तर खऱ्या अर्थानं धर्माकरता आपलं बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज फक्त आणि फक्त संभाजी महाराजच आहे. इतरांच्या ठिकाणी ती ताकद नाही. मग मला तेच सांगायचंय, आपण धर्म वेडे म्हणतोय, धर्म बांधव आहोत, म्हणून खऱ्या अर्थानं आपण धर्माकरता तरी त्या भगव्या ध्वजाखाली एकत्र येणं गरजेचं आहे. मग कुणी काय बोललं काय, कुणी काय, म्हणून आपल्या धर्मामध्ये आमच्या सद्गुरू महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांनी जर आपल्याला धर्म जागृत करायला जर शिकवलं, तर आम्ही धर्माकरता एकत्र आलं पाहिजे आणि धर्माचा वेल वाढवला पाहिजे. म्हणून आपल्यावरती अनेक जीवनामध्ये धर्म आपल्याला शिकवत असतो, परंतु आपण पाश्चात्य लोकांची संस्कृती तेव्हाच आपण अनुवाद करतो, परंतु आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या धर्माशी एकरूप आपण राहत नाही. म्हणून आज या ठिकाणी या भगवान परमात्म्याचा अवतारही त्याच्याच करताय की धर्म वाढवण्याकरता, धर्म संकटात जातोय, त्या धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतोय. आज संध्याकाळी 12 वाजता भगवान परमात्म्यानं अवतार धारण केलेला आहे. परंतु आजचं आपलं दुपारचं कीर्तन असल्यामुळं आज थोडंसं जन्माविषयी आणि भगवान परमात्म्याच्या गुणाविषयी आपण अनुवाद केलाय. म्हणून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावरती सेवा समर्पित करत असताना माय लक्ष देऊन ऐका की खऱ्या अर्थानं आज माझं परम भाग्य आहे की आज माझ्या गावामध्ये मला सेवा करण्याची संधी. कारण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना बऱ्याच ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून जात असतो, परंतु गावाची शोभा गावातच असते महाराज. गाव ते गावच असतं. म्हणून मायभूमी ती मायभूमी असते. म्हणून या मायभूमीमध्ये सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली. आणि गेल्या जीवनामध्ये गाव काय असतं मी जाता जाता सांगून जाईल. गाव माय असतं दादा. इतरांच्या गावामध्ये गेल्यानंतर, कित्येक ठिकाणी बोलल्यानंतर ते काय आपल्याला आपलेसं करता येत नाही. म्हणून गावामध्ये आपली माणसं आपलीच असतात. म्हणून गेल्या 9 महिने झालं माझी माय या जगामध्ये नाही, परंतु आज माझा परिवार म्हणजे माझं गाव आहे. माझे खऱ्या अर्थानं माझे भाऊ माझे गाव आहेत, माझे भाऊ माझी माय आहेत, माझ्या सर्वच भगिनी माझ्या माय आहेत. म्हणून सांगून जाईल की या गावानं एवढं मोठं प्रेम मला या ठिकाणी प्राप्त करून दिलं. कारण जीवनामध्ये एकदा माय गेली ना, जगामध्ये दुसरा कोणाचा आधार नसतो दादा. माय ती माय असते. म्हणून आज या परिवारामध्ये, आज एवढा मोठा माझा परिवार आहे, म्हणून जगामध्ये हे विश्वची माझी घरं ज्ञानोबारायांनी बोलावं, ज्ञानोबारायांनी सांगावं. आणि त्याच ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये, ज्या ज्ञानोबारायांचं अवघं वय लहान असताना, ज्ञानोबाराय झोपेत असताना देहांत प्रायचित्त स्वीकारणारे ज्ञानोबारायांच्या आईबापांनी देहांत प्रायचित्त स्वीकारलं. आणि ज्ञानोबाराय एकटे झाले, परंतु एकटे नाही तर ज्ञानोबारायांनी या विश्वाला माझं केलं आणि विश्वाला आई म्हणलं. या विश्वाची संत माऊली ज्ञानोबाराय झाले. तसंच आपलंही जीवन या विश्वाकरता आहे. म्हणून आपणही या विश्वाकरता, या समाजाकरताच बास बुडते हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून आजच्या दिवशी मी सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो, सर्वांना दंडवत प्रस्थापित करतो. आणि एवढं माझं पुढचं आयुष्य मी फक्त आणि फक्त सेवेकरता, भगवान परमात्म्याच्या सेवेकरता अर्पण करतोय. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा माझ्या माता माऊलीच्या चरणावरती, भगवान मारुतीरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करून, भगवान गोपालकृष्णाच्या चरणावरती सेवा समर्पित करून, करविली तैसी केली कटकट वाकुडा की नीट देव जाणी किंवा बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उद्धरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही.